पण एक समोर जिकडे व्हॉल्यूम पाहिजे तिकडेच भोप आहे. लहानपणी 2 वेण्या घालून लाल रिबिनीला शाळेत जायचं ना. प्रोफेशनल ते प्रोफेशनल. आपण घरी किती का असं ना. आणि आजकाल तोच प्रश्न जास्त झालाय ग, व्हॉल्यूमच नाहीये कोणाच्या केसांना. आय एम व्हेरी एक्साइटेड फॉर दिस. 10 on 10 ना. बुढापा आ गया देखो. काय आहे? रेड लाईट. काय त्याने केसांची माझी लांबी वाढली पण जाड होत नाहीये. लहानपणी आईने धुतले होते केस, त्याच्यानंतर कळायला लागल्यापासून आपल्या आपण. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आता मी निघते आहे पॅशन पार्लरला जाण्यासाठी, जिकडे आपण लास्ट टाइम सुद्धा गेलो होतो तेव्हा पेडिक्युअर केलं होतं. तुम्ही सगळ्यांनी तो ब्लॉग खूप पसंत केला, त्यासाठी धन्यवाद. गेल्या वेळेलाच आमचं डिस्कशन झालं की केस माझे फारच विचित्र झालेले आहेत. त्याला काही शाईन नाही उरली आहे, त्याला काही असं हे नाही उरलं, जान उरलेली नाही आहे, असं बेजान झाले, तसे निर्जीव झाले. तर सर म्हणाले की आपण कोलॅबोरेशन करू, कारण गेल्या वेळेला तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ छान पसंत केलात. तर त्याच्यामुळे आज आपलं कोलॅबोरेशन आहे पॅशन पार्लर सोबत. इकडे आपण करणार आहोत हेअर स्पा. मी पहिल्यांदा करणार आहे, फर्स्ट टाइम इन माय लाईफ. आयुष्यात कधी केलेलं नाही आहे, मला काय माहिती पण नाही तेवढं की काय असतं एक्झॅक्टली हेअर स्पा. पण सर म्हणाले की केसांचं म्हणजे छान दिसेल एकंदरीत, आणि मग म्हटलं चला आपण करूया. सो निघते मी आता, चलिए फिर. हॅलो. हॅलो, मी परत आले. मोस्ट वेलकम. गेल्या वेळेला पेडिक्युअर केलं होतं, त्यावेळेला हेअर स्पा करायचंय. ओके. हाय मॅडम, काय करायचं? हॅलो. केस माझे काही सुधारत नाहीये, डॅमेज होतच चाललेत. तर सरांशी बोलणं झालं गेल्या वेळेला, तर सर म्हणाले की आपण हेअर स्पा करू शकतो. ओके. हा, मग त्याच्याविषयी मला काय सांगू? आता बघा, आमच्याकडे हे एवढे हेअर स्पा आहेत. जर तुमचे केस ब्रेकेज वगैरे होत असतील तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही कॅफिनो स्पा करा, की त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रोटीन स्प्रे येतो. प्रोटीन स्प्रे हे असं काम करतं की तुमचे ब्रेकेज वगैरे जे काही असतील ना केसांचे, त्याला खूप जास्त रिपेअर करायचा प्रयत्न करतो. ओके. हा, म्हणजे प्रोटीन स्प्रे एक लॅकर चढवतं आणि त्याच्यामुळे ते ब्रेकेज जे होत आहेत तुमचे, त्याला एक पॉवर देतं, बूस्ट करतंय. तो तुम्हाला तो चांगला पडेल. कॅफिनो स्पा. हा, ठीक आहे. मी ब्रेस्ट फिडिंग मदर आहे, तर केमिकल्स वगैरे काय? केमिकल नाहीये, ते सल्फेट फ्री आहे पूर्णपणे. ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये केमिकल्स वगैरे अजिबात तुम्हाला येत नाही. सुटेबल होईल मला आणि बाळासाठी. हो, आणि ह्याच्यामध्ये नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत. ह्याच्यामध्ये नॅचरल इन्ग्रेडियंट्स असं आहे की तुम्हाला जेव्हा तुम्ही मास्कचा वास घ्याल ना, पूर्णपणे कॉफीचा वास येतो. ओके. तो तुम्हाला स्मेलचा वगैरे पण काही प्रॉब्लेम होत नाही. हे डॅमेजिंग नाहीये, उलट जो डॅमेज झालाय त्याला रिपेअर करायचं. बाळासाठी किंवा माझ्या हेल्थसाठी काही त्याचा हे नाही. ठीक आहे, मग करूया आपण. करू. किती वेळ लागेल? 15 मिनिटं एक्स्ट्रा. तसा हेअर स्पा 1 तासाचा असतो, पण प्रोटीन स्प्रेला 10 मिनिटं आम्हाला एक्स्ट्रा ठेवावं लागतं, कारण त्याची प्रोसेसिंग टाइम 10 मिनिटाची आहे. 10-15 मिनिटं एक्स्ट्रा जातात. बरं, बाकी काहीच चालेल. इकडे बाळाने माझ्या मला काही केस धुतले, काहीच नाही केलेलं. हे बघ, एवढी अशी दयनीय अवस्था झाली आहे, एकदम फ्रीझी आणि ड्राय. त्याला शाईन पण नाही काय उरली आहे ना, त्याच्यात काय असं जाम उरली आहे. निर्जीव झालेत, निर्जीव. हे पण ह्या हेअर स्पा तुमचे केस खूप जास्त रिपेअर होतील. तुम्ही बघा, एकाच सेटिंग मध्ये बघा. ओके. मी आतापर्यंत कधीच काही केलेलं नाहीये केसांसाठी. हेअर कट व्यतिरिक्त मी काही केलेलं नाहीये सलॉन मध्ये येऊन. पण इथून पुढे, कारण की मी पण या इंडस्ट्रीमध्ये आहे आता आणि लोक बघतात म्हटल्यावर आपल्याला पण प्रेझेंटेबल राहायला पाहिजे, म्हणून इथून पुढे मी सुरुवात करणार आहे. तू फर्स्ट आहेस जी माझ्या केसांचं असं काहीतरी छान करतेस. ओके. तुझं नाव काय? माझं नाव विधी. विधी. ओके. हाय विधी, माझं नाव समृद्धी. विधी. वॉश घ्यायचा. हा, घेऊया. कम्फर्टेबल आहे. हो, पाणी बरोबर कोमट पाणी आहे, छान. पहिल्यांदाच करते ना, मस्त वाटतंय मला. लहानपणी आईने धुतले होते केस, त्याच्यानंतर कळायला लागल्यापासून आपल्या आपण आज पहिल्यांदा दुसरं कोणीतरी केस धुत आहे. जनरली जेव्हा आपण घरी शॅम्पू करतो तेव्हा पूर्ण रूट्स लावायचा का शॅम्पू रूट्स क्लिनिंगचं काम करतं. शॅम्पू, कंडिशनर हे ह्या खालच्या केसांवर काम करतं. कंडिशनर रूट्सला लावायचं. हा, पण तुम्ही हेअर मास्क घेताय तर पहिला खालच्या केसांना पूर्णपणे लावून घ्यायचं, वरच्या केसांना लागलं तर काही हरकत नाही. ओके. आणि शॅम्पू जो आपण लावतो तो खालच्या केसांना लावायचा नाही, जो फॉर्म येतो ना तोच खाली खेचत न्यायचा. ओके. जर आपण ऑइल वगैरे लावतो तर जास्त क्लिनिंग तर ठीक आहे, थोडंसं लावलं
ओके. पण शॅम्पूचं काम असतं की स्काल्प क्लिनिंग. पाणी जास्त गरम नाही, जास्त गरम पाण्याने केस धुवावे की नाही धुवावे? नाही, कोमट कोमट पाण्याने पाण्याने. शॅम्पू केसांना लावल्यानंतर लगेच वॉश करून टाकायचा की 5 मिनिटं ठेवायचा? नाही, तुम्ही असं काही नाही, कारण त्याचं क्लिन्झिंगचं काम झाल्यानंतर तो वॉश केला तरी चालेल. ओके. आणि पण तुम्ही हेअर कंडिशनर लावताय तर त्याला त्याचं एक काम करण्यासाठी एक सर्टन टाइम लागतो. किती? तरी 10 मिनिटं तरी ठेवा. आणि मास्क जो आहे तो तुम्ही 1-1 तास ठेवलं तरी काही हरकत नाही. ओके. हेअर वॉश केल्यानंतर जो रॅप करून ठेवतो टॉवेल, किती वेळ ठेवायचा? जास्त वेळ नाही करू शकत आपण. ओके. काय आहे? प्रोटीन स्प्रे. प्रोटीन स्प्रे. तुमचे सगळ्यांचे इकडे स्टाफचे केस सुंदर सुंदर छान छान आहेत. काय करता तुम्ही? आम्ही होम केअर वापरतो चांगले. शॅम्पू असेल किंवा मास्क असेल. ओके. मला सजेस्ट करशील हो. कुठला वापरला पाहिजे? तुमची केस खूप जास्त ड्राय आहेत. हा, तर तुमची ट्रीटमेंट असती तर तुम्ही सल्फेट फ्री वापरू शकला असतात. पण तुमचे डॅन्ड्रफ पण आहे आणि तुमचं केस ड्राय पण. बरोबर आहे. आपल्याकडे लिस अनलिमिटेड म्हणून शॅम्पू आणि मास्क आहे. ऑइलिंग मी केलंच नाहीये, वर्ष झाली केलंच नाहीये ऑइलिंग. खरंच म्हणजे मला लाज वाटत पाहिजे तुझी, पण त्या गोष्टीसाठी मी वेळच नाही काढलेला की मी बसून स्वतःच्या केसांना ऑइलिंग केलं. आणि ते दिसतंय माझ्या केसांमध्ये ड्राय, भरपूर प्रचंड ड्राय पडले. ऑइलिंग आहे कारण की ड्रायनेस वगैरे जो आहे ना त्यासाठी ऑइलिंग इम्पॉर्टंट आहे. एक्झॅक्टली. ऑइलिंग म्हटलं की मला माझी मैत्रीण आठवते. अगं ती मला जबरदस्तीने बसवायची आणि माझ्या केसांना चमची करून द्यायची. तिची फार आठवण येते आता. पण आता ती असते पुण्याला आणि मी असते इकडे. तर ते माझं मी बसून काही मी केलेलं नाही. दुसऱ्या गोष्टींना प्रायोरिटी द्यायची स्वतःकडे नाही. पण इथून पुढे देणं मला भाग आहे, कारण की दिसतंय हेअर डॅमेज होत चाललेत. म्हणून सरांना गेल्या वेळेला म्हटलं काय करू शकतो आपण त्याच्यासाठी. मला पर्सनल केअरसाठी यायचंच आहे. केसांपासून सुरुवात करूया आपण. तर सर म्हणाले की हेअर स्पा करूया आपण. किती वेळा केला पाहिजे? महिन्यातून 3दा तरी केला पाहिजे. ओके. नाही जमत आहे तर तुम्ही 2दा तरी करा. 15-15 दिवसाच्या गॅप. ओके. कारण त्याला एक हेअर खूप जास्त ड्राय होतो काही केमिकल ट्रीटमेंट केल्यामुळे किंवा एन्व्हायरमेंटमुळे. सो तुम्हाला तेवढं रिपेअर करणंच आहे. बरोबर आहे. केसांची माझी लांबी वाढली पण जाड होत नाहीये केस, थिकनेस नाहीये काहीच. व्हॉल्यूमच्या नावाखाली बोंब आहे. आणि आजकाल तोच प्रश्न जास्त झालाय ग, व्हॉल्यूमच नाहीये कोणाच्या केसांना, कारण तसं न्यूट्रिशनच भेटत नाही. एक तर खाण्यापिण्यात सगळी भेसळ झाली आहे आणि जी एक्स्ट्राची केअर करायला लागते त्याच्यासाठी वेळ नाही. म्हणून मी म्हटलं आता लक्ष द्यायलाच पाहिजे. आता मी फ्रिक्वेंटली तुम्हाला दिसेन तुमच्या पार्लरमध्ये आलेली. कारण एक तर क्षेत्र असं निवडलंय ज्याच्यात प्रेझेंटेबल दिसणंच आहे. त्याच्यामुळे पण आणि लोकांना जज करायला काय लागत नाही ना ग. लोक काय बाकी विचार करणार नाही, कशी दिसतेय पहिला विचार करणार. त्याच्यामुळे दिसणं तर चांगलं ठेवायलाच लागणार आहे क्षेत्र असं निवडलंय बोलल्यावर. आणि आजकाल आपली सगळ्यांचीच कामं अशी झाली आहेत, प्लस सोशल मीडियाचा एवढा इन्फ्लुएन्स आहे, छान दिसणंच पाहिजे. त्याच्यामुळे पार्लर व्हिजिट सगळ्यांच्याच वाढल्याच पाहिजेत आता. हा प्रोटीन स्प्रे आहे ना? हो. माझे हे समोरचे केस आहेत ना ते तर खूपच पातळ आहे. म्हणजे इकडे तरी व्हॉल्यूम दिसेल माझा, पण एक समोर जिकडे व्हॉल्यूम पाहिजे तिकडेच बोंब आहे. अच्छा, टायमर टिक टिक टायमर लागलेला आहे. तरी माझं मगासपासून ह्याच्याकडे लक्ष जातंय की हे कशासाठी ठेवलं असेल. तर 10 मिनिटासाठी काय करायचंय? थांबायचंय. हा तुम्हाला मी सांगितला मगाशी लिसचा शॅम्पू. तुमचे केस ड्राय आहेत तर तुम्ही लिसचा शॅम्पू आणि मास्क लावू शकता. तर प्रत्येक केसावर डिपेंड आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहेत केसांमध्ये. तसे आपल्याकडे लॉरियलचे शॅम्पूज आहेत, आपल्याकडे बिअर्डोचे शॅम्पूज आहेत, आपल्याकडे सीसॅटिन शॅम्पू आहेत, फ्लोरा ऍक्टिव्हचे शॅम्पू आहेत, आपल्याकडे मॅट्रिक्सचे शॅम्पू आहेत. सो तुझ्यामध्ये माझ्या ड्राय केसांसाठी, फ्रीझी केसांसाठी वर्क. ओके. हे आहे शॅम्पू आणि हे आहे मास्क. ओके. हे मास्क कसं वापरायचं? मास्क कसं आहे ते थोडंसं थिक आहे. तो थोडासा पाणी बाउलमध्ये घ्यायचं, पाणी घ्यायचं थोडासा आणि डायल्यूट करायचं, पेस्ट बनवायची आणि पूर्णपणे केसांना अप्लाय करून तुम्ही एक घरीच असाल तर तुम्ही ते 2 तास वगैरे ठेवू शकता. पण मॅक्स टू मॅक्स 15 ते 20 मिनिटं तो मास्क राहायला पाहिजे तर ते काम करतं. तर ह्याला कंडिशनरची गरज आहे? तोच मास्क म्हणजेच कंडिशनर. ओके. माझ्या केसांच्या व्हॉल्यूम वर डिफाईन करतं का ते क्वांटिटी? ओके. 20 ग्रॅम सफिशियंट आहे.
ओके, हे काय आहे आणि हे कॅफिनो मास्क आहे. राईट फॉर ड्राय डॅमेज ब्रिटल अँड केमिकली ट्रीटेड हेअर. केमिकली ट्रीटेड तर नाही आहेत आपले, पण ड्राय अँड डॅमेज्ड ब्रिटल तर आहेत. सो इट इज इंटेन्सिव्ह हेअर नरिशिंग अँड रिपेअरिंग ट्रीटमेंट. 10 मिनिटं आपली झालेली आहेत. ओके, आता मास्क लावायचं. हां, मास्क लावायची पण एक पद्धत आहे ना. खालून सुरुवात केलीस, जास्त एंड्स ड्राय असतात. राईट राईट. हे 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 असं केल्याचं काय ॲडव्हान्टेज आहे का? आणि हा असा स्प्रेड होतो. ओके ओके ओके. असं चॉकलेटी थोडासा असं कॉफी सारखा वास येतोय. असं कुठल्या तरी कॅफेमध्ये गेल्यासारखं वाटतंय. इकडे कॉफी ब्र्यू होतीये, असं वास येतोय. एक तर केसांचे 2 सेक्शन्स केलेत आणि त्याच्यात त्या क्लिप्स लाल आहेत. लहानपणी 2 वेण्या घालून लाल रिबिनी शाळेत जायचं ना, तसं मला वाटतंय. ही जी तू फॉलो करतेस ट्रीटमेंट, म्हणजे ह्याच्यासाठी काय शिक्षण घ्यायला लागतं? म्हणजे हेअरमध्ये काहीतरी कोर्स करायला लागतो ना? त्याच्यामध्ये प्रॉपर नॉलेज असलं इम्पॉर्टंट आहे. हेअर खूप कशाने बनलाय, काय आहे, हेअरच्या आतमध्ये काय आहे, ओके. हे पूर्ण. हेअर कटिंगचा वेगळा असतो आणि ह्याचा वेगळा असतो की एकातच येतं? आता इकडे कोर्स कसे आहेत, इकडे जर डिप्लोमा तुम्ही घेतला हां, तर त्याच्यामध्ये पूर्ण येतं तुम्हाला. ओके. पण तुम्ही नुसतं कटिंगचा हवा असेल तर कटिंगचं पण येतं. ओके. ट्रीटमेंट हवा असेल ट्रीटमेंटचं येतं. ओके. असे प्रत्येक कोर्स आहेत. आपल्याकडे आहेत सरांच्या हो. अकॅडमीमध्ये. अजून एक्स्ट्रा घेतला का? हो. हे जे इकडे असं हे क्राऊन दिसतंय काय आहे? हे आम्ही आता हे होतं ना इल्युजन आमचं, हां तेव्हा जे आम्ही हेअर कलर केलेले हां, त्याच्यासाठी बनवले होते. त्यांनी असे लावले होते ओके, हेअरबँड ओके. सारखे. मॉडेल्स ना. हां. हां हां हां. हायड्रेटिंग शॅम्पू कुठला का तरी होतो का डॅन्ड्रफ? डॅन्ड्रफ असा होतो, आपली स्किन ड्राय झाली, हां, कधी कधी आपली स्किन पण पील होते. राईट. तसंच स्काल्प पण Scalp स्किन peel आहे. होते, right, right. हा, त्याची ते मग ती थोडं शेडिंग चालू होते, त्याची शेडिंग होणं स्टार्ट होतं. हम्म. कारण की नरिशमेंट काहीच काय नाही, राईट. त्याला खायला बरोबर काहीतरी आहे, द्यायला बरोबर पाहिजे आहे, आपण. बरोबर आहे. हा, तसंच ते एक आहे. बरोबर. जर आपण स्किनला जर मॉइश्चरायझर लावलं नाही थंडीच्या टायमात तर आपली स्किन खूप अशी Dry होऊन खेचल्यासारखी जाते. होते, ड्राय होते. आपल्या स्किनची शेडिंग पण होते कधी कधी, राईट. स्किन पील होते बरोबर बोलतात. आहे, बरोबर आहे. तसंच स्कॅल्पला स्कॅल्पचं पण आहे. कळलं सानिका? आता कधी वेळ असला का तू माझी चंपी करत जा, मी तुझी चंपी करत जाईल. आपल्या दोघींचा पण डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम थोडा सॉल्व्ह होईल आणि शॅम्पू तर आपण इथून घेतोयच आता. आणि खूपच जास्त एक्सेसिव्ह तुमची डॅन्ड्रफ असेल तर आपल्याकडे डॅन्ड्रफ ट्रीटमेंट पण अवेलेबल आहे. ओके. आता आपल्या केसांच्या दोन्ही सेक्शन्सला मास्क लावून झालेला आहे. आता नेक्स्ट स्टेप काय विधी? मसाज. आय एम व्हेरी एक्साइटेड फॉर दिस. कोणाला मसाज नाही आवडत? बरोबर आहे. हो, व्यवस्थित सुंदर वाटतंय मला. प्रोफेशनल ते प्रोफेशनल. आपण घरी किती का असं ना करेन, आपण ती जे पॉइंट दाबते आणि जसं करते, आय कॅन फील द डिफरन्स. एवढूशेच केस आहेत माझे बघ, एवढूश. पहिले होते एवढे तरी होते, आता एवढूश झालं. टेक्निक आहे ना विधी. ती जेव्हा तो हात काढते ना, आय कॅन फील असं रिलॅक्स झाल्यासारखं, असं 10 on 10 ना. रात्रीची झोप पण मला नीट भेटत नाही कारण बेबी छोटा आहे माझा. त्याच्यामुळे आता मला असं वाटलं की किती ओझं उतरलंय माझं, शपथ सांगते. असं एवढूशा प्रेशरने, म्हणजे एवढ्या ह्याने एवढ्याच वेळात मला असं वाटलं की किती सारं ओझं उतरलंय. असं सर गेले. कुठल्या नसा दाबायच्या, कशा दाबायच्या, कुठल्या डिरेक्शननी मसाज करायचा, किती प्रेशर द्यायचं, कुठला पॉइंट, ऑल दिस इज सायन्स. हे काय आहे? रेड लाईट. काय त्यांनी? आता डॉक्टर पण कधी मसल वगैरे अडकली तर रेड लाईट देतात. आपल्या पेन जर होत असेल किंवा मसल अडकली असेल ओके, तर रेड लाईट देतात आणि मग ती आपली ब्लड सर्क्युलेशन तिथलं आहे ते आपलं इझिली होऊन जातं. ओके ओके. तसंच हे आहे, कारण की छोट्या छोट्या मसल्स आहेत आपल्या. अच्छा. रेड लाईटने त्याचा फ्लो जो आहे तो एकदम लिमिटपर्यंत बरोबर होऊन जातो. ओके ओके.
स्टीमर हे स्टीमिंगसाठी रेडी आहे आपलं. वाफायला लागलं. स्टीम जास्त वाटली तर सांग. हां चालेल. किती वेळ? 5 मिनिट. स्टीम डन. आता हेअर वॉश. हे बलून्स लावले काय होतं का? लोटस डे होता आमच्याकडे. मैं लोटस ब्रँडचं. ओके ओके. बुढ़ापा आ गया देखो. बुढ़ापा आ गया देखो. हा आपण काढतोय आता कारण की तो विचित्र दिसतोय. सो प्लीज विधी. ओके डन. थँक्यू. सिरम लावलं का आपण? रिपेअर रिस्टोर अँड रिवाइव हेअर फॉर ग्लॉसी शाईन. ओके थँक्यू सो मच. हे बघ खरंच मग अशी कसे वाटत होते आणि आता मला असं हात फिरवताना पण असं वाटतं की असं सुळसुळीत मऊ छान असं वाटतंय. आणि मग अशी लिटरली तुला पण जाणवलं असेल एकदम असं चिकट चंपू असे झाले होते. एकदम ड्राय ते केसांना मग असे ड्राय वाटत होते आणि आता एकदम सॉफ्ट वाटतंय. थँक्यू विधी. थँक्यू सो मच. नाही खरंच छान. थँक्यू. मला फरक दिसतोय. आपल्या व्ह्युअर्सनी कमेंटमध्ये सांगा की मी जशी चंपू चिपकू हेअर घेऊन आले होते तसे आता नाही आहेत. तुम्ही माझे हेअर फील नाही करू शकत बट मी तुम्हाला सांगते खरंच खूप स्मूथ आणि असे थोडं नरिश्ड झालेलं दिसतात. तुम्ही डोळ्यांनी फरक पाहू शकताय. कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कसे वाटले. थँक्यू विधी. आता जरा फोटो बिटो काढण्याच्या लायक दिसते मी तर बाबा एक फोटो काढून इन्स्टावर पोस्ट करू शकते की मला अशी तरी मी दिसते. आता लगेच कोंब होत आहेत. कुठेच काय अडकत नाही आहे. नाहीतर मगाशी आल्या आल्या इथंच अडकतोय ब्रश, इथे अडकतोय असं होत होतं. आता एका झटक्यात वरून खाली जातोय. आय एम हॅपी. आता मला जरा असं वाटतंय की लांब केस आहेत तर मी फ्लॉन्ट करू शकते. चला निघतोय आता आम्ही. सरांनी एक सिरम पण दिलेला आहे. निघता सर भेटले आणि शॅम्पू आणि मास्क जे आपल्याला विधीने सजेस्ट केलं ते तर आपण घेतलेलं आहेच लॉरियलचा. चलिए अभी अपन निकलता है. अगेन फॅशन ब्युटी पार्लर सॅलॉनचा ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही जर अलिबागला डेस्टिनेशन वेडिंग करणारे असाल आणि तुम्हाला एक छान मेकअप करून घ्यायचा आहे, इवन ब्रायडल असेल सायडर असेल तर तुम्ही इथे कॉल करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर इथे तुम्हाला समोर दिसतोय. चला निघूया.